गए हम आणि तात्काळपणे ते गोवा मार्गे मुंबईला गेले असं साधारणपणे काही अधिकाऱ्यांकडून जे सांगितलं जात आहे. पण ठोस किंवा ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात तुफान आलया. वेलकम वेलकम स्वागतम आ गए हम. अरे वा शीघ्र कवी. दोस्तो आता जरा डोळे चोळून घ्या, डोळ्यावर पाणी मारून घ्या आणि पुढची स्टोरी जरा डोळे फाडून बघा. कारण आता आपण भेटणार आहोत एका कॉपी पेस्ट जोडीला. कॉपी पेस्ट हा काय मामला आहे? काय मामला आहे? उघडा डोळे बघा नीट. खुलताबाद तालुक्याचे पाणी फाउंडेशनचे समन्वयक ज्ञानेश्वर इधाते हे जेव्हा माटर गावातल्या शेतकरी गटातील महिलांसोबतची मीटिंग आटपून बाजार सावंगी गावात पोहोचले तेव्हा गटातील एका महिलेकडे पाहून त्यांच्या मनात जरा संभ्रम निर्माण झाला. आल्याच्या नंतर समोर एक ताई दिसल्या. ज्या माटरगावमध्ये मला ज्या ताई दिसल्या त्याच ताई इथं दिसल्या. मी म्हटलं ताई आत्ता तर तुम्ही तुमच्या गावी होता आणि तुम्ही एवढं इथं केव्हा आल्या? तर त्या हसायला लागल्या. त्यानुसार मी जादू केली, मी आत्ता इथून इकडं आले. मला असं नाही, खरं सांगा तुम्ही कशा आल्या? गोंधळ वाढतच गेला आणि मग अखेर महिलांनी एक खुलासा केला. म्हणलं सर तो मला त्याला त्या पुष्पाताई म्हणलं जे सांगेला आहे त्या आणि हे जे आहे हेही मला ये या जोडवा बहीण आहे. मग त्याला तेव्हा समजलं की बा हे जोडवा बहीण आहे म्हणून. म्हणजे समजा विमलताईला आवडतं तेच पुष्पाताईला एक दाणी लंबी पोत आणि नाकामध्ये त्या दोघींना नथ खूप आवडते. लोक सगळे हसत येतात, तुम्ही सारखेच कपडे नेसत आहे, तुम्ही वेगळे वेगळे घ्यायचं, मग तुम्हाला तो ओळखू यायची ना. नाही आम्ही म्हणतो बरं असंच देवानं दे आपल्याला, तसं समजा तसं आपल्याला राहणंच आहे ना. अशातच यंदा जेव्हा फार्मर कप आला तेव्हा पुष्पाताईंनी तर आपल्या गावात शेतकरी गट तयार केला, पण विमलताई मात्र अजून त्यांच्या गावातल्या गटात सहभागी झाल्या नव्हत्या. विमलताईच्या घरच्यांनी ट्रेनिंग घेतली ती काकाने आमच्या सोबत. मग काकाने भरपूर समजून सांगितलं त्यांना, तर त्या म्हणे जमणार नाही म्हणे. पण असं होऊ देतील त्या जुळ्या बहिणी कसल्या? पुष्पाताईंनी लगेच विमलताईंना फोन केला. त्यांनी त्याला फोन केला का हा गट चांगला आहे, तुम्ही करा, तू नाही म्हणू नको बाजूचा गटासाठी. मग काय, एका झटक्यात विमलताई सुद्धा त्यांच्या गावातील महिला शेतकरी गटात सामील झाल्या. आज या दोन्ही गटांचं काम अगदी जोरात सुरू आहे. दोघांमध्ये जशी एक स्पर्धाच लागली आहे. आम्ही दसरणी केली, याला म्हणलं तुम्ही केली का? ते म्हणे केली. बी उगवलं, तुम्ही उगवलं का? म्हणे हा. मग असं कॉन्टॅक्ट चालू राहील आमची. पुष्पाताईचे फोटो आमच्याकडे येतात, आमचे फोटो त्यांच्याकडे जातात पुष्पाताईकडे. आठवण येतील त्यांची पुष्पाताईची. जेव्हा दोघींमध्ये अशी स्पर्धा रंगली, त्या जर कधी आपण जर कधी फोन केला तर आपण विचारतो तू कशी आहे, काय आहे, लेकर बाळ कसे आहे. ह्या दोघी मैत्रिणी एकमेकीला विचारता तुझ्या गटाचे मार्क किती आहे, आज आम्ही हे काम केलं, तू काय काम केलं. गटशेती करत, एकत्र काम करत गटातील महिला एकमेकींच्या सख्या नव्हे, पक्क्या नव्हे, तर अगदी जुळ्या बहिणीच झाल्या आहेत. म्हणजे आम्ही जुळ्या बहिणीपेक्षा बी जुळ्या बहिणी झालो. आणखी इतका आनंद वाटतो आम्हाला की छान. आता आम्ही दिवसभर एका शेतात काम करतो ना, असं वाटतं हे काय एखादी यात्रा आहे का, एखादं खूप मोठं लग्न आहे. आणि इतका आनंद येतो त्या शेतीमध्ये. असं वाटतं आम्हाला प्रत्येक दिवशी असं आम्ही बाहेरच पाहिजे, असं एकत्रच पाहिजे असं वाटतं. वा वा वा, या सेम टू सेम बहिणीनं पाहून माझं तर डोकं फिरलं. आतून डोकं फिरवू नका एवढ्यात. आता आपल्याला काय काय बघायचंय सांगा. काय काय झटपट बातम्या कुणाच्या? फार्मर कपच्या.